हॅलो, गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. मागच्या 2-3 व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण PICचं बेसिक स्ट्रक्चर स्टडी केलं, बेसिक्स ऑफ सी लँग्वेज. त्याच्यानंतर आपण जे काही कॅरेक्टर सेट्स आहेत ते कॅरेक्टर सेट्स आपण पाहिलेत. कुठल्या कुठल्या कॅरेक्टर्सला आपलं सी लँग्वेज काय करते की सपोर्ट करते. त्याच्यामध्ये मग अल्फाबेट्स असतील, डिजिट्स असतील किंवा मग सिम्बॉल्स असतील, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर कॉन्स्टंट्स आपण पाहिलं की कॉन्स्टंट्स काय आहेत आणि कॉन्स्टंट्सचे त्यानंतर टाईप्स आपण बघितलेत. कॉन्स्टंट्स कसे क्रिएट करायचं हे सुद्धा आपण आपल्या मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं. आता या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक कव्हर करणार आहोत, ते म्हणजे डेटा टाईप. डेटा टाईप इन सी. तर बघूत आपण डेटा टाईप म्हणजे काय असेल आणि डेटा टाईपमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे डेटा टाईप आपण यूज करतो. ठीक आहे, लेट्स सी द नेक्स्ट स्लाइड. सो फर्स्ट इज व्हॉट इज डेटा टाईप. अ डेटा टाईप specifies the type of data that a variable can store, such as an integer, float, character, etc. Data type म्हणजेच काय की every program, data type is nothing but what, so every program need a data for the processing purpose. Means every program which designed to perform a some particular task. म्हणजे कुठलाही प्रोग्राम जेव्हा आपण बनवतो किंवा एखादं सॉफ्टवेअर आपण बनवतो तर ते सॉफ्टवेअर कुठल्या तरी टास्क परफॉर्म करण्यासाठी काय करतो आपण यूज करतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपला कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम आहे. तर कॅल्क्युलेटरच्या प्रोग्राममध्ये आपण काय करणार, तर आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करणार. मग त्याच्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. पण जेव्हा आपण हे मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करतो तर त्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड असतो डेटा. काय पाहिजे असतो आपल्याला, डेटा पाहिजे असतो. आणि तो डेटा आपण काय करतो की युजर थ्रू इनपुट देत असतो. युजरकडनं आपण इनपुट देतो. मग इनपुट देत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचा डेटा इनपुट देतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही नंबर्स, पूर्णांकी संख्या देतात, अपूर्णांकी संख्या देतात. या अशा पद्धतीनं व्हॅल्यूज तुम्ही काय करतात की इनपुट देतात. मग इनपुट देत असताना तो जो इनपुट आहे तर तो आपला इनपुट हा व्हेरिएबल काय करतो की स्टोअर करतो. व्हेरिएबल काय करतो आपला स्टोअर करतो. आणि व्हेरिएबल स्टोअर करत असताना तो डेटा कुठल्या प्रकारचा आहे हे कोण डिफाईन करतात, तर डेटा टाईप त्या ठिकाणी डिफाईन करतात. म्हणजे याचा अर्थ काय की व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू स्टोर्ड बाय अ व्हेरिएबल इज डिफाईन्ड बाय द डेटा टाईप. मग डेटा टाईप काय करतात की व्हेरिएबलमध्ये कुठल्या प्रकारचा डेटा स्टोअर होईल हे आपल्याला कशावरनं समजतं, तर त्या डेटा टाईपवरनं समजतात. ओके, तर आपले कुठले डेटा टाईप्स आहेत, मग इंटिजर असेल, फ्लोट असेल, मग कॅरेक्टर असतील. ठीक आहे, ही आहेत डेफिनेशन जे काही आपण डिफाईन केलं कशाला, डेटा टाईपला. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर टाईप्स ऑफ डेटा टाईप. मग याचे कुठले कुठले टाईप आहेत, तर डेटा टाईप हे 4 पार्ट्समध्ये कॅटेगराईज होते. एक म्हणजेच बेसिक डेटा टाईप आहेत, डिराइव्ह डेटा टाईप आहेत, इनमरेशन्स आहेत आणि वॉइड डेटा टाईप आहेत. म्हणजेच युअर सी लँग्वेज और डेटा टाईप इन सी जर आपण पाहिलं तर त्याचे ते कॅटेगराईज होतात 4 पार्ट्समध्ये. वन इज द बेसिक, डिराइव्ड, इनमरेशन्स अँड वॉइड. दीज आर द 4 टाईप्स ऑफ डेटा टाईप. लेट्स सी द वन बाय वन डेटा टाईप्स. So first one is the basic data type. Basic data types categorized into the some sub data types. One is the integer, float, character, double and boolean. तर आपण जर डेटा टाईप बघितलं तर 4 प्रकारचे डेटा टाईप आहेत. एक म्हणजे बेसिक आहेत, दुसरे डिराइव्ड आहेत, तिसरं म्हणजे तुमचं इनमरेशन्स आणि चौथं म्हणजे वॉइड. आता एक एक जर आपण पाहिलं तर पहिला जर आपण बघितलं तर बेसिक डेटा टाईप. आता बेसिकमध्ये कुठले येतात, तर बेसिकमध्ये इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल आणि बुलियन हे 5 प्रकारचे डेटा टाईप हे कशामध्ये येतात, तर बेसिकमध्ये येतात. त्याच्यानंतर दुसरं जर आपण एक एक जर बघायला गेलो तर पहिलं आपलं डेटा टाईप आहेत इंटिजर. बेसिकमधलं फर्स्ट काय तर इंटिजर डेटा टाईप आहे. तर इंटिजर टाईप कॅन बी साइन और अनसाइन. म्हणजेच हा जो काही तुमचा इंटिजर डेटा टाईप आहे तर तो साइन असेल किंवा मग अनसाइन असेल. दॅट मीन्स पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॅल्यू. मीन्स दॅट इंटिजर डेटा टाईप कॅन बी साइन और अनसाइन. इंट व्हॅल्यूज आर ऑलवेज साइन अनलेस स्पेसिफाईड स्पेसिफिकली मेन्शन्ड. म्हणजे ते अनसाइन असतात, त्याला कुठल्याही प्रकारचं साइन नसते जेव्हा आपण त्याला मेन्शन करतो. ठीक आहे, तर इंटिजर म्हणजे काय किंवा इंटिजर आपल्याला काय कन्सिडर करायचं की इंटिजरचा अर्थ होतो की जेव्हा आपल्याला व्हेरिएबलमध्ये होल नंबर स्टोअर करायचं असेल. व्हेरिएबलमध्ये काय करायचं आपल्याला, होल नंबर्स आपल्याला स्टोअर करायचं. होल नंबरचा अर्थ होतो पूर्णांकी संख्या. तर त्यावेळेस आपण त्या व्हेरिएबलला इंटिजर कन्सिडर करतो किंवा इंटिजर आपण त्याला काय करतो की डिक्लेअर करतो. Integer is nothing but what? Integer is nothing but the whole numbers. Means if you want to store whole number in a variable, then that variable is declared as a integer. Let's see some examples here. Int a equals to 100. 100 is the whole number. That means we have to declare a as a integer. म्हणजे a आपण काय डिक्लेअर केलं तर
इंटिजर आपण डिक्लेअर करतो. कशामुळं? कारण ए मध्ये डेटा कुठला स्टोअर होतो, तर होल नंबर्स डेटा त्या ठिकाणी स्टोअर होतो, ज्याला आपण पूर्णांकी संख्या म्हणतो. दुसरं एक्झाम्पल, इन नंबर इक्वल्स टू 4 5 6, लॉंग प्राईम इक्वल्स टू 1 2 2 2 3 0 2 3 4 0 2 9. म्हणजे हे अशा पद्धतीनं जेव्हा आपल्याला होल नंबर्स एखाद्या व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करायचे असतात, तर त्यावेळेस त्या व्हेरिएबलला आपण ॲज अ इंटिजर म्हणून काय करतो की डिक्लेअर करतो. आणि इंटिजर लिहित असताना त्याला पूर्ण इंटिजर लिहिण्याची गरज नाही, तर फक्त काय करतो आपण INT, म्हणजेच तो कम्प्युटर त्याला ऑटोमॅटिकली आयडेंटिफाईड करतात की दिस इज द इंटिजर. म्हणजे हा काय आहेत की इंटिजर आहेत. कधी घ्यायचं इंटिजर? इफ यू वॉन्ट टू स्टोर होल नंबर्स, और इफ यू वॉन्ट टू स्टोर विदाउट फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यूज, म्हणजे कुठल्याही फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यूजला आपल्याला स्टोअर नाही करायचं, तर त्यासाठी आपण काय यूज करतो, तर तुमचं इंटिजर डेटा टाईप त्या ठिकाणी यूज करतो. नेक्स्ट, इंटिजर टाईप जे आहेत तर ते काही सब कॅटेगरीजमध्ये काय होतात की डिवाइड होतात. मग इंट जो आहे तर हा 2 बाईट्स आहेत, 2 बाईट्सचा डेटा टाईप आहेत, म्हणजे त्याची जी काही मेमरी साईज आहे 2 बाईट्सची मेमरी साईज आहेत. त्याच्यामध्ये मग त्याचे कॅटेगराईज होतात. साइन इंटिजर ते सपोर्ट करतात -32,768 टू 32,768 टू 32,767, म्हणजे एवढी जे काही रेंज असेल, म्हणजे डेटा आपण कुठून कुठपर्यंत देऊ शकतो साइन इंटिजरमध्ये, 32,000 -32,000 ते 32,768 टू 32,767 पर्यंत. अनसाइन इंट जे आहेत, अनसाइन म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचा साईन त्याला प्रोव्हाइड नाही करत, म्हणजेच मायनसमध्ये किंवा मायनसमध्ये येणार नाही, ते सगळे प्लसमध्येच राहतील, पॉझिटिव्ह राहतील. तर 0 पासून तर 65,535, म्हणजे तेवढी व्हॅल्यू तुम्ही त्या व्हेरिएबलला देऊ शकता. शॉर्ट इंटिजरमध्ये अनसाइन साइन शॉर्ट आहेत. साइन शॉर्टमध्ये किती आहेत? -2 ला, म्हणजे ही जी काही रेंज आहे त्याची ती रेंज. त्याच्यानंतर अनसाइन 0 to 4 समथिंग 4 बाईट्स आहेत. त्याच्यानंतर लॉंग इंट हे 4 बाईट्स आहेत. लॉंग इंट कसं आहेत? 4 बाईट. मग त्याच्यामध्ये साइन आणि अनसाइन, म्हणजेच तुमचे इंटिजर जे आहेत तर इंटिजर हे सब पार्ट्समध्ये कॅटेगराईज होतात. मग त्याच्यामध्ये साइन इंट असेल, अनसाइन इंट असेल. शॉर्टमध्ये साइन शॉर्ट असेल, अनसाइन शॉर्ट असेल, आणि लॉंगमध्ये साइन लॉंग असेल आणि अनसाइन लॉंग्स असतील. म्हणजे हे काय आहेत की सम डेटा टाइप्स ऑफ इंटिजर. इंटिजरचे हे काही डेटा टाइप्स आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर फ्लोएट डेटा टाइप. आता आपण पाहिलं की जेव्हा आपण एखादा प्रोग्राम बनवतो, जेव्हा आपण एखादा प्रोग्राम आपण क्रिएट करतो कशामध्ये, तर आपल्या सी लँग्वेजमध्ये, तर त्यावेळेस त्या प्रोग्रामला फक्त काय न्यूमेरिकल व्हॅल्यूमध्ये आपण होल नंबर्सच देऊ शकत नाही, तर त्यासाठी आपण फ्लोटिंग पॉईंट ऑफ व्हॅल्यूज पण त्याला देऊ शकतो. तर तशा वेळेस आपला इंटिजर जो आहे तर त्या इंटिजरमध्ये फ्लोटिंग पॉईंट ऑफ व्हॅल्यूज ही स्टोअर होत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागते, तर फ्लोएट डेटा टाईप त्या ठिकाणी यूज करावं लागते. द फ्लोटिंग पॉईंट ऑफ डेटा टाईप अलाउज द user to type a decimal values. For example, average marks can be 97.665. If we use it data type in data type, it will script off the decimal part and print only a 97. To print the exact value, we need float data type. म्हणजे काय होतं की जेव्हा आपल्याला ॲव्हरेज प्रिंट करायचं असतात, म्हणजे ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं असतात, तर ॲव्हरेज कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला ॲक्युरेट आन्सर पाहिजेच पॉईंटमध्ये. मग पॉईंटमध्ये जर आन्सर पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला फ्लोएट डेटा टाईप काय करावं लागते की यूज करावं लागते. जर आपण इंटिजर घेतलं आणि इंटिजर घेतल्यानंतर आपण जर त्याला दिलं 97.66, तर तो पॉईंट नंतरचे ज्या व्हॅल्यू जे असेल ते काय करेल, तो डिस्कार्ड करून टाकेल, फक्त होल नंबर काय करेल की तो प्रिंट करेल. मग ह्या सिच्युएशनला तुम्ही त्या व्हेरिएबलला ॲज अ फ्लोएट म्हणून काय करू शकतात की डिक्लेअर करू शकतात. फ्लोएटची साईज आहेत 4 बाईटची, म्हणजे त्याच्यामध्ये डेटा जो असेल तर तो 4 बाईट डेटा आपण काय करतो की पुट करतो, आणि त्याचे जे काही फॉर्मॅट स्पेसिफायर आहे तर ते %f आहेत. तर फ्लोएट इथं एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं आपण, फ्लोएट ॲव्हरेज 97.66, फ्लोएट मार्क्स इक्वल्स टू 67.00, म्हणजे इथं काय होईल की पॉईंट ॲड होईल, त्याच्यानंतर 00 काय होईल की ते ॲड होतील. म्हणजेच काय की आपल्याला जर इनपुट फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यूज घ्यायचे असेल तर व्हेरिएबलला ॲज अ काय डिक्लेअर करावं लागेल, फ्लोएट आपल्याला डिक्लेअर करावं लागेल. नेक्स्ट डबल डेटा टाईप आहेत. डबल जो डेटा टाईप आहे तर तो सब पार्ट्स आहेत कशाचा, फ्लोएट डेटा टाईपचा. डबल ऑल्सो यूज टू स्टोर्ड ओनली अ फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यूज. फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये, म्हणजे जे काही तुमचे पॉइंटेड व्हॅल्यूज आहेत ते आपण डबलमध्ये स्टोअर करतो, बट डबल प्रोव्हाइड अ मॅक्झिमम रेंज ॲज कम्पेअर्ड टू द फ्लोएट. फ्लोएटपेक्षा आपल्याला जास्त डेटा आपण डबलमध्ये काय करतो की स्टोअर करतो, बिकॉज डबल इज अन 8 बाईट. डबल हा कशाचा आहेत, 8 बाईटचा आहेत, आणि फ्लोएट किती आहेत तर 4 बाईट आहेत. म्हणजे फ्लोएटपेक्षा आपण जास्त डेटा काय करू शकतो की डबलमध्ये स्टोअर करू शकतो. मग डेटा कुठला असेल, तर फ्लोएटमध्ये जर आपण पॉईंट नंतर
पॉईंट नंतरच्या व्हॅल्यू जर 6 असतील तर ते आपण फ्लोएटमध्ये स्टोअर करू शकतो. पण जर पॉईंट नंतर जर 6 पेक्षा जास्त व्हॅल्यू असेल तर ते आपण फ्लोएटमध्ये स्टोअर करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागतात, डबल. जसं आपण या ठिकाणी बघितलं की डबल ॲव्हरेज इक्वल्स टू 67999.454. तर ही जे काही रेंज आहेत तर ही रेंज आपण डबलमध्ये स्टोअर करू शकतो. पण जर मी फ्लोएटमध्ये दिली 67.67999.454 तर इथं जेव्हा प्रिंट होईल आउटपुटला तर फक्त काय दिसेल 67 सगळं हे नंतर 0 दिसेल. कारण की ही जे रेंज आहेत तर ही रेंज आपल्या फ्लोएटमध्ये काय होऊ शकत नाहीत, स्टोअर होऊ शकत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला काय डिक्लेअर करावं लागेल, डबल त्या ठिकाणी डिक्लेअर करावं लागतं. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेक्टर डेटा टाईप. आता आपण पाहिलं की जो काही आपला प्रोग्राम आहेत त्या प्रोग्राममध्ये आपण जर आपला होल नंबर्स स्टोअर करायचे तर त्यासाठी काय लागतं आपल्याला, तर इंटिजर लागतात. फ्लोटिंग पॉईंट ऑफ व्हॅल्यूज आपल्याला स्टोअर करायचे तर त्यासाठी आपल्याला फ्लोट डिक्लेअर करावं लागतात. आणि जर आपल्याला एखादा कॅरेक्टर इनपुट घ्यायचं असेल किंवा एखादी स्ट्रिंग इनपुट घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करतो कॅरेक्टर डेटा टाईप. तर कॅरेक्टरसाठी आपण यूज करतो दॅट इज अ कॅर. काय यूज करतो आपण, कॅर स्टोअर अ सिंगल कॅरेक्टर. कॅरेक्टर काय स्टोअर करतो, फक्त सिंगल कॅरेक्टर तो काय करतो की स्टोअर करतो. कॅरेक्टर कन्सिस्ट ऑफ अ सिंगल बाईट, दॅट मीन्स 1 बाईट. कॅरेक्टरला किती लागतात, 1 बाईट डेटा. 1 बाईट ही त्याची काय आहेत की साईज आहेत. एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर कॅर ग्रुप इक्वल्स टू बी. आता जेव्हा आपण कॅरेक्टर इनपुट देतो किंवा कॅरेक्टर आपण इनपुटला स्टोअर करतो तर त्यावेळेस आपण तो कॅरेक्टर जो असेल तर तो कशामध्ये घेतो, सिंगल कोटमध्ये आपण काय करतो की मेन्शन करतो. पण जर आपल्याला स्ट्रिंग घ्यायची असेल म्हणजे एकापेक्षा जास्त जर कॅरेक्टर आपल्याला घ्यायचे असेल तर त्यावेळेस कॅरेक्टरला मात्र आपल्याला कशामध्ये कन्व्हर्ट करावं लागते, ॲरेमध्ये कन्व्हर्ट करावं लागतो. म्हणजे इथं बघा कॅर नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 30 ही साईज आहेत की किती कॅरेक्टर्स तो नेममध्ये काय करेल की स्टोअर करेल. आणि नेमला कन्व्हर्ट केला आपण कशामध्ये, ॲरेमध्ये इक्वल्स टू स्टुडंट. आणि जेव्हाही आपल्याला स्ट्रिंग इनपुट घ्यायची असेल तर ती स्ट्रिंग ॲज अ डबल कोटमध्ये आपल्याला काय करावं लागेल की डिक्लेअर करावं लागतो. म्हणजे इथं फरक लक्षात येईल का, कॅरेक्टरमध्ये जेव्हा आपल्याला कॅरेक्टर इनिशियलाइज करायचं तर कॅरेक्टर हा सिंगल कोटमध्ये घेतो आपण, कारण तो सिंगल कॅरेक्टर आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं ॲरे डिफाईन करण्याची गरज नाही. पण जेव्हा आपल्याला एकापेक्षा जास्त कॅरेक्टर स्टोअर करायचं म्हणजे स्ट्रिंग स्टोअर करायची असेल त्यावेळेस मात्र तुमचं कॅरेक्टर हे स्ट्रिंग ॲरेमध्ये काय करावं लागतात की कन्व्हर्ट करावं लागतो. आणि ती जे स्ट्रिंग असेल तर ती आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये द्यावं लागते, डबल कोटमध्ये आपल्याला पुट करावं लागते. ठीक आहे. नेक्स्ट जर आपण पाहिलं डिराइव्ड डेटा टाईप, हे जे बेसिक्स आहेत हे बेसिक आपण बघितलं पहा. त्याच्यानंतर डिराइव्ड डेटा टाईपमध्ये जर आपण पाहिलं तर डिराइव्ड डेटा टाईप म्हणजेच कुठले की दोज डेटा टाईप कम्स फ्रॉम अ बेसिक. म्हणजे जे डेटा टाईप कुठनं येतात, बेसिकमधनं येतात. पण बेसिकमधनं आल्यानंतर वी ॲड सम ॲडिशनल फीचर इन दॅट डेटा टाईप. म्हणजे त्या डेटा टाईपमध्ये काय करतो आपण, ॲडिशनल फीचर ॲड करतो आणि त्याच्यापासून एक तिसरा डेटा टाईप आपण क्रिएट करतो म्हणजेच कुठला, डिराइव्ड डेटा टाईप. मग डिराइव्डमध्ये कुठले आहेत, ॲरे, पॉइंटर, स्ट्रक्चर अँड युनियन आर द डिराइव्ड डेटा टाईप. म्हणजे डिराइव्ड डेटा टाईपमध्ये कुठले येतात, ॲरे, पॉइंटर्स, स्ट्रक्चर अँड युनियन. ठीक आहे. तर हे आपण एक एक बघूत पुढं. ॲरे जर म्हटलं तर ॲरे हा कसा आहे, एक डिराइव्ड डेटा टाईप आहे. ॲरे काय करतो की सेम ॲज एनी अदर लँग्वेज ॲरे इन अ सी स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ द सेम डेटा टाईप. म्हणजेच ॲरेचं काम काय आहे की ॲरे हा एक डेटा टाईप आहे. तर जेव्हाही आपण ॲरे डिक्लेअर करतो किंवा ॲरे आपण मेन्शन करतो तर ॲरे काय करतो की सिंगल व्हेरिएबल जो असेल म्हणजे सिंगल व्हेरिएबलमध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू काय करतो की स्टोअर करतो. आतापर्यंत आपण जे बेसिक बघितलं, बेसिक्स जे आहे डेटा टाईपचे, तर बेसिकमध्ये तुम्ही एका व्हेरिएबलमध्ये एकच डेटा स्टोअर करू शकतात, एकापेक्षा जास्त डेटा स्टोअर करू शकत नाही. पण आपण जेव्हा ॲरे बघतो तर ॲरेमध्ये एका सिंगल व्हेरिएबलमध्ये आपण मल्टिपल डेटा काय करू शकतो की स्टोअर त्या ठिकाणी करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल मग ॲरे हा तिन्ही प्रकारचा असू शकतात, इंटिजर असू शकतात, कॅरेक्टर असू शकतात, फ्लोट असू शकतात किंवा डबल असू शकतात. मग इथं एक्झाम्पल जर पाहिलं, इंट नंबर स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजेच ह्या नंबरमध्ये आपण एकापेक्षा जास्त डेटा काय करू शकतो की स्टोअर आपण करू शकतो. डबल मार्क्स इन ब्रॅकेट 7 आहेत स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये म्हणजेच आपण 7 मार्क्स काय करू शकतो की स्टोअर करू शकतो 0 to 6 पर्यंत. फ्लोट इंटरेस्ट इन स्क्वेअर ब्रॅकेट 5 म्हणजेच काय, एका इंटरेस्ट व्हेरिएबलमध्ये आपण किती डेटा स्टोअर करू शकतो, तर 5 डेटा आपण त्यामध्ये स्टोअर करू शकतो. म्हणजेच ॲरे काय करतात की ॲरे प्रोव्हाइड सम ॲडिशनल प्रॉपर्टीज और ॲडिशनल फीचर्स टू द व्हेरिएबल, दॅट्स वाय ही कॅन स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज. म्हणजेच तो मल्टिपल व्हॅल्यूज काय करू शकतो की स्टोअर त्या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉइंटर्स आपण बघितलं. पॉइंटर हा डिराइव्ड डेटा टाईप आहेत. पॉइंटर हा पॉइंटर्स आर द कन्सिडर्ड बाय द
by many to be complex in C, but that is not the case. Simply put, a pointer is just a variable that stored the address of another variable. म्हणजेच पॉइंटर हा काय आहेत की एक नॉर्मल व्हेरिएबल आहेत. पॉइंटर काय आहेत की नॉर्मल व्हेरिएबल आहेत, बट इट हॅज सम ॲडिशनल फीचर्स लाईक अ पॉइंटर इज अन अ व्हेरिएबल विच यूज टू होल्ड द ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस तो काय करतो की स्टोअर करून ठेवतो. पॉइंटर हा सुद्धा एक व्हेरिएबलच आहे, पण तो दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस काय करतो की स्टोअर करतो. तर इथं जर आपण एक्झाम्पल बघितलं, इंट ॲस्ट्रिक PTR, जेव्हाही एखाद्या व्हेरिएबलच्या डोक्यावर ॲस्ट्रिक असतं तर त्याचा अर्थ असतो की तो पॉइंटर आहे. तो काय आहेत की पॉइंटर आहेत. ओके, नेक्स्ट स्ट्रक्ट्स म्हणजेच स्ट्रक्चर. स्ट्रक्चर ऑल्सो डिराइव्ड डेटा टाइप. स्ट्रक्चर हा सुद्धा काय आहेत की डिराइव्ड डेटा टाइप आहेत. अ स्ट्रक्चर इज अ कंपोजिट स्ट्रक्चर दॅट कॅन कंटेन व्हेरिएबल्स ऑफ डिफरंट डेटा टाइप्स. म्हणजे स्ट्रक्चर हा कसा आहे की एक हिट्रोजिनियस डेटा टाइप आहे. जसं आपण ॲरेमध्ये पाहिलं की ॲरे काय करतात की सिमिलर टाईपचा डेटा ते स्टोअर करतात. ॲरे हा काय करतात, सिमिलर टाईपचा डेटा काय करतात की स्टोअर करतात. म्हणजेच इंटिजर असेल तर सगळे इंटिजरच असणार, म्हणजे सगळे होल नंबर्स असणार. फ्लोएट असेल तर सगळे पॉइंटेड व्हॅल्यूज असणार. कॅरेक्टर असेल तर सगळे कॅरेक्टर असणार. जर आपण फ्लोएट घेतलं आणि तिथं जर इंटिजर व्हॅल्यू देत असेल तर तो ॲक्सेप्ट करत नाही. पण स्ट्रक्चरमध्ये जर आपण विचारात घेतलं तर स्ट्रक्चर हा हिट्रोजिनियस आहे, तो सिमिलर टाईपचा नाही. हिट्रोजिनियस म्हणजेच आपण एका स्ट्रक्चरमध्ये इंटिजरही स्टोअर करू शकतो, कॅरेक्टरही स्टोअर करू शकतो, फ्लोएटही आपण स्टोअर करू शकतो. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आपण एका स्ट्रक्चरमध्ये काय करतो की स्टोअर करू शकतो. म्हणून आपण स्ट्रक्चरला म्हणतो हिट्रोजिनियस डेटा टाइप. जर आपण त्याचा सिंटॅक्स बघितलं इथं तर आपल्या लक्षात येईल की टाईप डिफाईन, या ठिकाणी तुम्ही टाईप मेन्शन करू शकतात. स्ट्रक्चरचं नाव, कॅरेक्टर नेम, इंट ID, कॅरेक्टर ग्रुप, फ्लोएट मार्क्स, डबल इंटरेस्ट, असं आपण वेगवेगळ्या प्रकारचा डेटा एका स्ट्रक्चरमध्ये काय केलं की आपण स्टोअर केलं. म्हणजे त्याच्यामध्ये कॅरेक्टरसुद्धा आलं, फ्लोएट आलं, त्याच्यानंतर इंटिजर आहेत, त्याच्यानंतर डबल आहेत. म्हणजेच काय की आपल्या स्ट्रक्चरमध्ये व्हेरियस टाईपचा डेटा आपण एका एका स्ट्रक्चरमध्ये काय करू शकतो की स्टोअर करू शकतो. तर इथं टाईप डिफाईनमध्ये तुम्ही स्ट्रक्चरचं नाव मेन्शन करू शकतात, कुठलं स्ट्रक्चर आहे, आणि त्या स्ट्रक्चरमध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज काय करू शकतो आपण स्टोअर करू शकतो. तर हे काय आहेत स्ट्रक्चर. त्याच्यानंतर युनियन जर बघितलं आपण तर युनियन ऑल्सो डिराइव्ड डेटा टाइप. युनियन सुद्धा काय आहेत की एक डिराइव्ड डेटा टाइप आहेत. तर विथ अ युनियन यू कॅन स्टोअर डिफरंट डेटा टाइप्स इन द सेम मेमरी लोकेशन्स. म्हणजे एकाच मेमरी लोकेशनला आपण वेगळ्या प्रकारचा डेटा काय करू शकतो की आपण स्टोअर करू शकतो. जसं की युनियन स्टुडंट, कॅर नेम, इंट ID, कॅर ग्रुप, फ्लोएट मार्क्स, डबल इंटरेस्ट. मग त्याच्यानंतर ST(1) आणि ST(2) हे दोन काय आहेत, दोन स्ट्रक्चर व्हेरिएबल आहेत. म्हणजे हे व्हेरिएबल आहेत, पण हे दोन्ही कुठं स्टोअर होतात, एकाच मेमरी लोकेशनला काय होतात की ते स्टोअर होतात. कशा थ्रू, युनियन थ्रू. नेक्स्ट डेटा टाईप जर पाहिलं आपण तर इनमरेशन्स आहेत. इनमरेशन डेटा टाईप एनहान्स द रिलायबिलिटी ऑफ the code. If you have integer constant in a code that can be reused or clubbed together, we can use enum to define the constant. म्हणजे इनमरेशन्स ॲक्च्युली काय कशासाठी यूज होतात, जर आपला इटरेटिव्ह व्हॅल्यूज काय करायचे की एक्स्ट्रॅक्ट करायचे, जसं कॉन्स्टंट व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो, तर ते कॉन्स्टंट व्हॅल्यू इटरेटिव्ह फॉर्ममध्ये आपला जर एक्स्ट्रॅक्ट करायचे असेल तर त्यासाठी आपण इनमरेशन्स काय करतो की यूज करतो. म्हणजेच आपण असं म्हणतो की इफ यू वॉन्ट टू रियूज द डेटा देन वी कॅन यूज अ इनमरेशन्स. ओके, so let's see the example enum weekend. Then enum weekend is the variable. Enum weekend, if we print each of the enum value, the output will be 1 2 6 7 8. this value काय प्रिंट होईल की weekend जे आहे तर ते काय 1 2 6 7 8 काय होतील की प्रिंट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर void डेटा टाईप आहेत. तर void मध्ये जर आपण पाहिलं तर the void is just a empty data type that used return type for functions. आता void ॲक्च्युली हा जो डेटा टाईप आहे तर तो काही डेटा स्टोअर करण्यासाठी आपण यूज करत नाही, तर तो एक एम्प्टी डेटा टाईप आहे. एम्प्टी असल्यामुळं तो आपण फक्त रिटर्न टाईपसाठीच यूज करतो. कोणासोबत, तर फंक्शनसोबत. जे काही फंक्शन्स आपण प्रोग्राममध्ये यूज करतो त्या फंक्शनला रिटर्न टाईप म्हणून आपण void काय करतो की यूज करतो. जेव्हाही आपण void रिटर्न टाईप म्हणून यूज करू तर त्यावेळेस तो कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू काय करणार नाही, रिटर्न करणार नाही. जसं की एक्झाम्पल आपण बघितलं, void स्वॅप नंबर्स इंट A इंट B. म्हणजेच जेव्हा स्वॅप होईल म्हणजे एक्सचेंज होईल डेटा, त्यावेळेस तो डेटा जो असेल तो नंबर काय करेल की रिटर्न करेल. पण रिटर्न करत असताना void असल्यामुळं ही कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू रिटर्न होणार नाही. तर हे काय आहेत तुमचे, हे इथपर्यंत काय आहेत की डेटा टाईप आहेत. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहेत हा डेटा टाईप. याच्यामध्ये
आपल्याला जो काही प्रोग्राम आपण इम्प्लिमेंट करू तर त्या प्रोग्राममध्ये आपल्याला डेटा पाहिजे असतो आणि तो डेटा कुठल्या प्रकारचा असायला पाहिजे ही डेटा टाईप काय करतो की डिसाईड करतो. तर तुम्हाला समजायला आलं असेल ठीक आहे. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला आपल्या ग्रुपवर मेसेज करू शकतात की हे टॉपिक समजलं नाही किंवा काही प्रॉब्लेम असेल तर. ओके, इथं थांबू आपण. थँक्यू.